नमस्कार, मी विशाल परदेशी। 2019चा रणसंग्राम जो आहे तो आता रंगत चाललाय, कारण घडामोडी देखील तशा वेगाने घडताना दिसत आहेत। आता तर या क्षणाला असं कळतंय की नारायण राणे यांच्याशी आघाडीत येण्यासंदर्भात चर्चा झालेली नाहीये, पण ती होऊ शकते, असं सूचक विधान केलंय राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी। आपण 10 ते 12 दिवसांपूर्वी नारायण राणे यांना भेटलो होतो, पण तेव्हा आघाडीत येण्याबद्दल चर्चा झाली नव्हती, असंही तटकरे म्हणालेत। रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या काल्पनिक असल्याचा दावाही सुनील तटकरे यांनी केला आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांची पवार साहेबांवर निष्ठा आहे, मतभेद असू शकतात, मात्र ते पक्ष सोडणार नाहीत, असं तटकरेंनी स्पष्ट केलंय। आता या क्षणाला लोकसभा निवडणुकीत कसंही करून खासदारांचा 2 आकडा गाठण्यासाठी म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सगळ्या घटक पक्षांची म्हणजे आघाडी करून सगळ्या घटक पक्षांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे। सध्याच्या घडीला एकीकडे स्वाभिमानी शेतकरी पक्ष असेल किंवा दुसरीकडे आपण जर बघितलं तर इतरही जे छोटे मोठे घटक पक्ष आहेत या संदर्भातला तिढा कायम असताना आता सुनील तटकरेंनी असं सूचक वक्तव्य केलेलं आहे की नारायण राणेंशी चर्चा अजून झालेली नाही आघाडीमध्ये येण्याच्या संदर्भात, पण त्यांना आघाडीत घेण्याबद्दल त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, असं तटकरेंनी सूचक विधान केलंय। आपण 10 ते 12 दिवसांपूर्वी नारायण राणेंना भेटलो होतो, पण तेव्हा आघाडीत येण्याबद्दल चर्चा झाली नव्हती, असंही तटकरेंनी स्पष्ट केलंय। रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या गेल्या 2 दिवसापासून येतात, पण त्या सगळ्या बातम्या काल्पनिक असल्याचा दावाही सुनील तटकरे यांनी केला। रणजितसिंह मोहिते पाटलांची पवार साहेबांवर निष्ठा आहे, मतभेद त्यांचे असू शकतात, पण ते पक्ष सोडणार नाहीत, असं तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता या क्षणाला प्रत्येक जागा ही राष्ट्रवादी करता लोकसभेची फार महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर आपल्या बरोबर आहेत। दिनेश, आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढला प्रयत्न नारायण राणेंना गाठण्याचा आहे का? अगदी बरोबर आहे विशाल। आपल्याला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी खेडमध्ये सुनील तटकरे आधी आले होते, त्यावेळी सुद्धा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता, पण त्यावेळी त्यांनी नकार दिला होता। परंतु हेही आपल्याला आठवायला लागेल की 2 ते 3 महिन्यांपूर्वी शरद पवारांनी नारायण राणेंच्या घरी भेट दिली होती, त्यावेळी सुद्धा अशीच चर्चा होती की नारायण राणे आघाडीत जात आहेत की काय। एक तर निश्चित हे काय सुनील तटकरेंच्या वक्तव्याने स्पष्ट होतंय की आघाडीची जी चर्चेची दारं आहेत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची, ती आघाडीने अजूनही खुली ठेवली आहेत असा त्याचा अर्थ होतोय। जरी सुनील तटकरे हे म्हणत असले की आघाडीबाबत काही चर्चा झालेली नसली, तरी सुद्धा नारायण राणे आणि सुनील तटकरे यांचं मैत्रीपूर्ण संबंध पाहता विशेषतः सुनील तटकरे यासाठी प्रयत्नशील आहेत की नारायण राणेंनी त्यांच्या पक्षासह आघाडीत यावं। आता काय नेमके पर्याय असतील? नारायण राणेंनी आधीच जाहीर केलेलं आहे की त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा स्वबळावर जागा लढवणार आहे लोकसभेच्या 5 आणि त्यातली एक कोकणातली पण आहे। त्याच्यामुळे नारायण राणेंची भूमिका ही आधीच त्यांनी स्पष्ट केलेली आहे। तरी पण सुनील तटकरे आज असं म्हणतात की चर्चा होऊ शकते, याला नक्कीच काहीतरी अर्थ आहे आणि त्या दृष्टीने ही चर्चा आणखी पुढे किती लवकर जाते की त्याच्यावर तिथेच नारायण राणेंकडून काही खुलासा येतोय का ते पाहावं लागेल। धन्यवाद दिनेश या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय की आघाडीत घेण्याच्या संदर्भात नारायण राणेंशी चर्चा होऊ शकते। मी 10 ते 12 दिवसांपूर्वी नारायण राणेंना भेटलो होतो, पण त्याबद्दल त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नव्हती, पण त्यांच्याशी चर्चा केल्या जाऊ शकते, असं सूचक विधान जे आहे ते सुनील तटकरे यांनी केलं। आणि अर्थात नारायण राणेंनी देखील जिथे जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तिथेच स्वाभिमानी पक्षाचा उमेदवार आम्ही उभा करण्याचा आमचं नियोजन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे